येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पूर्णा तालुक्यातील मोजे गौर गटातून जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातून कोमल गंगाधर पारवे यांनी अर्ज दाखल केला, तर गौर गणासाठी सुप्रिया ज्ञानोबा किरगे यांनी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला, तर धनगर टाकळी गणासाठी गोरखनाथ गोपाळ साखरे यांनी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीद्वारे वरील उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज दाखल करून घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे शक्ती प्रदर्शन केले होते। विजय आपला निश्चित आहे असे यावेळी सांगण्यात आले। आज गौर जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य श्रीधर पारवे यांचं फॉर्म भरण्याकरता धनगर टाकळी पंचायत समितीचे सदस्य गोरखनाथ साखरे, गौरचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य पारवे याच्यासाठी सगळ्या आपल्या सर्कलमधून जे मोठे भाऊ बंधू सगळे जरी आले त्याच्या सगळ्याचं मी आभार मानतो। आणि सगळे जर असे जर इतके एकजुटीनं मतदान केला तर विजय आपला आजच आहे एवढं निश्चित सांगतो। आणि जसं म्हणले की बाबा त्यानं मी 5 वर्ष सालगडी म्हणून काम करू, त्या हिशोबाने वेळेस मतदान करा। दुसऱ्या वेळेस तुम्हाला कळते काम नाही केलं तर सालगडी बदला येते, पाड्याच्या पाड्याला गडी बदलता, त्यावेळेस एकदा निवडून द्या एवढी विनंती करतो। आणि दोन्ही पंचायत समितीच्या लोकांना बी निवडून द्या, एक असं पॅनल टू पॅनल सगळेजण मतदान करा। आणि घडी ही एक सत्तेतली घडी, अशी काय राजकारणात हे नाही काय, आपण सत्तेत आहेत, कुठेही काम आणणार नाही। निवडून दिल्यावर श्रीधरराव आपले काय असं VIP नेता नाही काय नाही, रोज शेतकऱ्यासंग इथं आपल्या पूर्ण रोज बी भेटणार आहे। मी इथं गेलो, दिल्लीला गेलो, मुंबईला असं काहीच सांगणार नाही। जिथं तिथं खरं बोलतात, सगळ्या जनतेचे कामं होतील। आणि त्याच्यात आपल्याला आपले कारखान्याचे उपाध्यक्ष सोबत आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, ते काही कमी पडू देत नाही, ते बोलतात तसे चालतात। मला तर वाटतं आपल्या तालुक्यात शहाजीरावांनी एकही नेता नाही जे खरं बोलणारा, जे आहे ते खरंच सांगतात। दानेगावकर साहेबांनी असं म्हणत नाही तू ये उद्या तू काम करतो पुन्हा मी तिकडे गेलो झालं नाही, असं काहीच नाही। जे बोलेल तसे चालेल। त्याच्यामुळे सर्वांनी एकमतानं एक दिलानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजयी करा। गौर जिल्हा परिषद सर्कलच्या या ठिकाणी आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवाराच्या अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। गौर गटातून जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून कोमल नवनाथ देसाई यांचा या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आणि धनगर टाकळी गणासाठी या ठिकाणी गोरखनाथ साखरे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आले। तसेच गौर पंचायत समितीसाठी या ठिकाणी सुप्रिया ज्ञानोबा किरगे यांचा राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। गौर आणि चुडावा जिल्हा परिषदमध्ये आम्ही अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत। आणि युती जर झाली तर इतर पक्षांनी जर युती केली तर त्यांची युती आमच्यासोबत राहील, परंतु उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे राष्ट्रवादीचेच राहतील।